अरे मला तर वाईट वाटतं महाराज, लव जिहादचं जर एखादं प्रकरण महाराष्ट्रात घडलं ना महाराज, एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाने जर एखादी हिंदूची पोरगी पळून नेली तर अख्खा महाराष्ट्र आक्रोश मोर्चा काढतो. अरे तो हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन त्यानं 500-500 महिलासोबत चुकीचा व्यवहार केला, अशा नराधमाला तर चौकात फाशी दिली पाहिजे महाराज. खरं सांगतोय तुम्ही, ही गोष्ट कधी ना कधी ही विकृती महाराष्ट्रात नव्हती महाराज. ही विकृती आता वाढली, लोकांना समाधान या गोष्टी राहिलेल्या नाहीये. बसणारे मायबाप, चांगलं कीर्तन करतोय म्हणून तो लय मोठा संत, ही जर भूमिका असेल तर काढून टाका तुमच्या डोक्यातून. ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त आहे तो लय सगळ्यात मोठा बाबा, ही जर भूमिका असेल तर काढून टाका. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा आहे. अरे तसं काही नसतं गड्यानो. थोडं जर युट्यूब चेक केलं, जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही रे बाबा. दाढीचा आणि साधूचा काही संबंध नाहीये ना. या महाराष्ट्रात 2च महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. तिसऱ्याला महाराज म्हणण्याची गरज नाही. काही म्हणतील नाथ महाराजाला नाही म्हणायचं का, ज्ञानेश्वर महाराज आले की नाथ महाराज आले, दुसरं दुकान टाकायची गरज नाहीये. तुकाराम महाराज आले की सावता महाराज आले, तुकाराम महाराज आले की नामदेवराय आले.